कसा वारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली कडली बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाला दिशा ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओटी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आमालेकरांची विठू माऊली चंद्रभागच्या तिरी ग होईनाद हरी हरी ग वर करी ग विठू माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठू रायाची नगरी नगरी ग विठू रायाची नगरी नगरी ग असा गेलो मी पंढरीला ग असा गेलो मी पंढरीला ग स्वारी विठूची विटेवरी ग अशी पंढरी 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 ग विठू रायाची नगरी नगरी ग मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आलं कसा भाळ नाम घोष तुझा घुमतो हे मृदुंग टाळ सांज सकाळ नामात तुझ्या रमतो भरून आलं कसा भाळ नाम घोष तुझा घुमतो अशी पंढरी झाली चोरी ग अशी पंढरी झाली चोरी ग चोरी झाली विठ्ठलाची ग चोरी झाली विठ्ठलाची ग नेल देवाचं टाळ बिन तुझे मला ग अशी पंढरी 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 ग विठू रायाची नगरी नगरी ग अशी पंढरी 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 ग विठू रायाची नगरी नगरी ग होत सपान तुझ्या रूपान भेटली मला माऊली कधी रानात उभा उन्हात टाटली तिथंच सावली होत सपान तुझ्या रूपान
इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग एक बाजूला दुनिया सारी ग एक बाजूला माझा हरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी नगरी ग अशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी काशी पंढरी 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 ग विठुरायाची नगरी राम पंढरीनाथ महाराज की जय। आपल्या प्रमुख पाहुण्या श्रुती मॅडम, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग आणि इथे जमलेल्या मित्र व मैत्रिणींनो, मी सृष्टी आणि मान्यता आज आपण आषाढी एकादशी साजरी करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। महाराष्ट्रातील संतांच्या हृदयात स्थान असणारे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा विठोबा। मराठी वर्षाच्या आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात जी एकादशी येते तिला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात। याच एकादशीला महाएकादशी असेही म्हणतात। वर्षातील एकूण 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच एकादशीला आळंदीवरून ज्ञानेश्वरांची, देहूवरून तुकारामांची, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथांची, उत्तर भारतातून संत कबीर यांची, तर पैठणवरून एकनाथ महाराजांची पालखी विठोबाच्या दर्शनासाठी येते। या पालख्यांबरोबर सर्व भाविक पायी विठुनामाचा गजर करत पंढरपूरला पोहोचतात। आषाढी एकादशीची वारी विठोबाच्या पंढरपूर मंदिरात सन 1725 पासून चालू आहे। ही वारी अशी आहे की श्रद्धाळू पंढरपुरातल्या संतांच्या, देवांच्या पादुकांचा दर्शन या वारीत केला जातो। वारी म्हटलं की गीत, भजन, अभंग हे आलेच, तर आता विठू माऊलीचे गीत सादर करायला येत आहेत आपले काही विद्यार्थी। पंढरी
नामदेव ह्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 साली झाला. संत नामदेव महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते. मराठी भाषेमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवीपैकी एक होते. शिंपी यांचे पुढे जन्म झाला. परी हेतू गुंडदास सदाशिवी. सुई आणि साखळी कात्री गददोरा मांडीला कसारा सदाशिवी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. थँक्यू. माझं नाव आरव सुरेश गौड. मी आज तुम्हाला संत सोपानदेव यांचे 2 ओळी सांगणार आहे. संत सोपानदेव म्हणजे भावंड, त्यांच्या तिसऱ्या क्रमांकाचे म्हणजे मी संत सोपानदेव. संत सोपानदेव मुक्ताबाई हे त्यांची धाकटी बहीण आहे. विठ्ठल आणि रखुबाई हे त्याचे आई वडील आहेत. त्याचा जन्म 1996 रोजी झाला. थँक्यू. माझे नाव मी तुम्हाला संत चोखामेळा यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. संत चोखामेळा यांचे मूळ नाव संत चोखामेळा महर आणि त्यांचे टोपणनाव संत चोखाबा. त्यांचे जन्म इसवी सन 1338 रोजी झाला. त्यांचे गुरुचे नाव संत नामदेव. माझं नाव संत एकनाथ. माझा जन्म पैठण येथे झाला. माझ्या वडिलांचे नाव सूर्यनारायण आणि आईचे नाव रुक्मिणी. मी अभंग, ओव्या, भारुते इत्यादी लिहिली. समस्त जन प्राणी मात्रांवर दया करा. जग बोले सहावे तरी संगी थोरपणा जया नाही अभिमान. माझ्यावरी कृपा करा ताटी उघडा ज्ञानेश्वर ताटी उघडा. नमस्कार, मी मुक्ताबाई, ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण. माझा जन्म इसवी सन 1279 मध्ये झाला. संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ आणि संत ज्ञानेश्वर ही माझे भावंड आहे. धन्यवाद. मी श्रीराज मोहिते. आज आषाढी एकादशी निमित्त मी संत गौरकुंभारांबद्दल काही माहिती देणार आहे. संत गौरकुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. पांडुरंगाचे भक्त असून यांनी अनेक अभंग लिहिले आहेत. संत गौरकुंभार यांचा जन्म इसवी सन 1267 साली तेर नगरीत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव माधवभाऊ व आईचे नाव रघुमाई होते. त्यांना सर्वजण गोरोबा काका असे हाक द्यायचे. त्यांचे आई वडील कुंभारकाम करून आपला उदरनिर्वाह चालवायचे. तुकाराम महाराज विठ्ठलाचा ठेवा सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे तो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. पांडुरंगाच्या नामगजराने संपूर्ण आसमंत दुमदुमले आहे. त्याच्या नामगजराने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाले आहे. आजची ही आषाढी एकादशीच्या निमित्ताने निघालेली ही बालभक्तांची वारी विठू माऊलीच्या चरणी अर्पण करून कार्यक्रमाची सांगता करत आहोत. तर